नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण चालू करतो एक इम्पॉर्टंट सिरीज 10th मॅथ्स कंप्लीट प्रिपरेशन. ज्या विद्यार्थ्यांना बोर्ड एक्झाम मध्ये मॅथ्स मध्ये 90+ मार्क्स मिळवायचे असतील त्यांच्यासाठी ही सिरीज परफेक्ट आहे. खूप विद्यार्थ्यांची ही तक्रार असते की मॅथ्स जमत नाही, मॅथ्सचा पेपर टफ जातो किंवा फॉर्म्युले लक्षात राहत नाही. पण ऑनेस्टली सांगते, मॅथ्स हा टफेस्ट सब्जेक्ट नाही तर स्मार्टेस्ट सब्जेक्ट आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मॅथ्सचा स्टडी कसा करायचा, कोणती स्ट्रॅटेजी आपण फॉलो करायची तर ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्याप्रमाणे युद्धाला जाताना शस्त्रांची गरज असते, त्याचप्रमाणे कोणत्याही एक्झामची तयारी करण्या अगोदर पेपर पॅटर्न आणि त्या पेपरसाठी येणारा सिलेबस बघणं गरजेचं असतं. तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता पहिल्यांदा आपण पाहणार आहे पेपर पॅटर्न. जसं तुम्ही 9th मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पेपर दिले होते, तसेच 10th साठी तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 असे मॅथ्सचे 2 पेपर असणार आहेत. पेपर पॅटर्न कसा असतो, पार्ट 1 हा 40 मार्क्ससाठी येणार आहे आणि पार्ट 2 हा 40 मार्क्ससाठी येतो. आणि दोन्ही पेपरमध्ये ऑप्शन सहित 60-60 मार्कांचा पेपर असतो. प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ असणार आहे, म्हणजे 2 तासामध्ये तुम्हाला 40 मार्काचा पेपर हा सॉल्व्ह करायचा असतो. आता आपण क्वेश्चन पेपरचे आउटलाईन पाहूयात. टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन्स येतात आणि त्या क्वेश्चनमध्ये ए आणि बी असे सब क्वेश्चन्स असतात. मग आता फर्स्ट क्वेश्चन असणार आहे तर तिथं शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असतात, म्हणजेच MCQ आणि 1 लाइनरचे जे क्वेश्चन्स असतात तर ते क्वेश्चन 1 मध्ये येतात. मग क्वेश्चन 1 मध्ये ए पार्टमध्ये MCQ असणार आहे. प्रत्येक MCQ हा 1 मार्काला येणार आहे, असे 4 MCQs असणार आहे. त्याच्यानंतर बी मध्ये सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स, 4 क्वेश्चन्स देतील. 4ही क्वेश्चन्स हे 1 मार्कासाठी असणार आहेत आणि त्यामुळे टोटल मार्क किती होणार आहेत, 4 मार्क होणार आहेत. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन्स असतात. मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन जो असणार आहे, ए क्वेश्चन्स असणार आहे, त्याच्यात कंप्लीट 2 ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ 3, म्हणजे 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील तर 3 मधल्या कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सॉल्व्ह करायच्या असतात. मार्क असतात 2 मार्क इच, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहेत. मग असे टोटल झाले 4 मार्क आणि ऑप्शन सहित धरले तर 6 मार्काचा तो क्वेश्चन होणार आहे. त्याच्यानंतर बी सेक्शन मध्ये काय असतं, सॉल्व एनी 4 आउट ऑफ 5, म्हणजे 5 क्वेश्चन्स असतील, त्या 5 क्वेश्चन पैकी कोणतेही 4 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार. तिथं तुम्हाला चॉईस दिलेला असेल आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कला असतो. त्यामुळं तुम्हाला 2 मार्काचा एक क्वेश्चन असे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे 8 मार्काचा हा क्वेश्चन झाला आणि ऑप्शन सहित धरलं तर 10 मार्कासाठी हा क्वेश्चन येणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय असतं, ए मध्ये बघा कंप्लीट 1 ऍक्टिव्हिटी आउट ऑफ 2, 2 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या जातील. त्या 2 पैकी कोणतीही एक ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला व्यवस्थित जमते तर ती तुम्हाला सॉल्व्ह करायला लागणार आहे. एक ऍक्टिव्हिटी आहे तर ती 3 मार्काला असणार आहे, म्हणजे टोटल मार्क्स झाले 3 मार्क आणि ऑप्शन्स धरले तर 6 मार्कासाठी हा क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर बी मध्ये बी सेक्शनला काय असतं, सॉल्व एनी 2 आउट ऑफ 4, 4 क्वेश्चन्स असतील, त्या 4 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन जे तुम्हाला व्यवस्थित जमतात तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायला येणार आहे. एक क्वेश्चन 3 मार्क्ससाठी असतो, 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायच्यात, म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन येणार आहे 6 मार्क्ससाठी आणि ऑप्शन सहित धरले तर हा क्वेश्चन असणार आहे 12 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला सॉल्व एनी 2 आउट ऑफ 3, म्हणजे 3 क्वेश्चन्स दिले जातील, त्या 3 पैकी कोणतेही 2 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असणार. एक क्वेश्चन असतो तो 4 मार्क्ससाठी, म्हणजे टोटल मार्क्स झाले या क्वेश्चनचे 8 मार्क आणि ऑप्शन्स धरले तर 12 मार्क येतात. आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी 1 आउट ऑफ 2, कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असणार आहे. 2 पैकी एक क्वेश्चन असतो तो 3 मार्क्ससाठी येणार, म्हणजे टोटल 3 मार्काचा क्वेश्चन झाला आणि ऑप्शन्स धरले तर 6 मार्क. खूप विद्यार्थी मॅथ्सचा स्टडी हा रँडमली करतात, जे टॉपिक सोपे वाटतात तेच टॉपिक फक्त करतात, पण बोर्ड एक्झामला मार्क मिळतात हे वेटेजनुसार. त्यामुळे प्रत्येक चॅप्टरचे आपण आता वेटेज बघूयात की कोणता टॉपिक किती मार्क्ससाठी येतो आणि कोणत्या टॉपिकला तुम्हाला जास्त वेळ द्यायला लागणार आहे. तर चला बघूयात टॉपिक वाईज. पहिल्यांदा आपण पार्ट 1 डिस्कस करूयात. पार्ट 1 मध्ये टोटल 6 चॅप्टर असणार आहे आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनुसार तुम्हाला पार्ट 1 हा ऑप्शन सहित 60 मार्काला येणार आहे. 60 मार्कांपैकी 40 मार्काचा पेपर तुम्हाला हा कंपल्सरी अटेम्प्ट करावा लागणार आहे. मग ह्या टॉपिकचे आपण वेटेज बघूयात कसं येणार आहे ते. पहिला टॉपिक असणार तुमचा लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन हे तुम्ही 9th मध्ये शिकलेलं आहे. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल झालं होतं. आता तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा टॉपिक बघायचा आहे. हा टॉपिक तुम्हाला 12 मार्क्ससाठी येतो, ऑप्शन सहित येतो. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिनियर इक्वेशन्स माहिती आहेत तुम्हाला,
क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टडी आता यावर्षी तुम्हाला करायचा आहे. लिनियर इक्वेशन प्रमाणेच क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा 12 मार्क्ससाठी येतो. थर्ड टॉपिक आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हा चॅप्टर तुमच्यासाठी नवीन असणार आहे, हा अगोदर कधी तुम्हाला झाला नव्हता. मग हा अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा 8 मार्कांसाठी टॉपिक येतो. नेक्स्ट टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग. 9th मध्ये सुद्धा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगचा स्टडी केलेला, त्याचाच बेस धरून हाय लेवलचा आपल्याला आता फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर शिकायचा आहे. फायनान्शियल प्लॅनिंग हा 8 मार्कांसाठी येतो. नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी तर तुम्ही 7th 8th पासून शिकताय, तुम्हाला माहिती आहे, आणि सगळ्यात सोपा टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी. तो तुम्हाला येणार आहे 8 मार्कांसाठी. आणि शेवटचा राहिला स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स पण माहिती आहे तुम्हाला, बार ग्राफ बघितलेला, तुम्ही जॉईंट ग्राफ बघितलाय. आता तिथून पुढच्या कन्सेप्ट तुम्हाला यावर्षी शिकावे लागणार आहे. तो येणार आहे टोटल 12 मार्कसाठी. असे टोटल मिळून तुम्हाला 60 मार्काचा क्वेश्चन पेपर येणार आहे. मग हा जो पार्ट 1 आहे, त्या पार्ट 1 मधला पहिला जो टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि लास्ट टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स. असे 3 टॉपिक हे तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत, कारण तिन्ही टॉपिकसाठी वेटेज हे जास्त असतं. ज्या पद्धतीने आपण पार्ट 1चं वेटेज डिस्कस केलेले टॉपिक वाईज, त्याच पद्धतीने आता आपल्याला पार्ट 2चं बघायचं आहे. पार्ट 2 मध्ये तुम्हाला 7 टॉपिक असणार आहेत. मग आता पहिला टॉपिक असतो तो सिमिलरिटीचा. सिमिलरिटी हा 10 मार्क्ससाठी टॉपिक येतो. नेक्स्ट आहे पायथागोरस थेरम. तुम्ही आतापर्यंत पायथागोरस थेरम स्टडी केला होता, तर त्या पायथागोरस थेरमवरून पायथागोरस थेरम कसा डिराईव्ह झाला किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स काय, तर ह्या चॅप्टरमध्ये बघायचे. तो चॅप्टर तुम्हाला 7 मार्कांसाठी येतो. नेक्स्ट टॉपिक आहे सर्कल. सर्कलचा बेस हा 9th मध्ये झाला होता, त्याच टॉपिकला रिलेट करून यावर्षी सुद्धा सर्कल चॅप्टर असणार आहे आणि 12 मार्कासाठी येतो. सर्कल हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 12 मार्कचं वेटेज आहे, सगळ्यात जास्त वेटेज त्या टॉपिकला आहे. आणि या सर्कल चॅप्टरमध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही तुमचे थेरम सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट टॉपिक आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. हा सगळ्यात सोपा पार्ट 2 मधला सगळ्यात सोपा टॉपिक आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. टोटल 5 टाईपचे फक्त कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि 7 मार्काला हा टॉपिक येणार आहे. हा टॉपिक इतका व्यवस्थित करायचा की या टॉपिकमध्ये एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. हा पण टॉपिक तुम्हाला 7 मार्कांसाठी येतो. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं वैशिष्ट्य असे, जर तुमचे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ असतील तर तुमचा या चॅप्टरमधला एकही मार्क जात नाही, कारण हा टॉपिक पूर्ण फॉर्म्युला बेस आहे. नेक्स्ट टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री. 9th मध्ये तुम्ही ट्रिग्नोमेट्री शिकलाच आहात आणि यावर्षी सुद्धा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा स्टडी करायचा आहे. पार्ट 2 मध्ये ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही ज्यावेळेस हायर एज्युकेशनमध्ये जाल, 11वी 12वी किंवा तिथून पुढचं ज्यावेळेस तुम्ही मॅथ्स शिकाल, तिथं ट्रिग्नोमेट्री हा खूप गरजेचा आहे टॉपिक. त्यामुळं ट्रिग्नोमेट्री हा व्यवस्थित करायचा आहे. जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. नेक्स्ट आहे मेन्सुरेशन. मेन्सुरेशनमध्ये पण तेच आहे, तुम्ही 2D शेपचं आतापर्यंत स्टडी केला होता, म्हणजे तुम्ही एरिया काढायचा किंवा पेरिमीटर काढायची कशी हे तुम्हाला माहिती आहे. मग आता स्टडी करायचं ह्या वर्षी तुम्हाला 3D शेपचा, म्हणजेच तिथं तुम्हाला व्हॉल्यूम, सरफेस एरिया हे फाइंड करायचं असणार आहे. हा टॉपिक 10 मार्काला येतो. असं टोटल 60 मार्काचा पेपर येतो तुम्हाला. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचे कोणते टॉपिक्स आहेत, जसं मग असे तुम्हाला मी सांगितलं की सर्कल हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे. मेन्सुरेशन आणि सिमिलरिटी हे चॅप्टर खूप महत्त्वाचे आहेत, ते चॅप्टर व्यवस्थित करायचे. आता भरपूर विद्यार्थी काय करतात की पार्ट 2 ला स्किप करून देतात, कारण पार्ट 2 मध्ये कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असतं. तुम्हाला थेरम लिहायला येतात आणि थेरम तुम्हाला कधी लिहू शकते तुम्ही की एखादा कन्सेप्ट क्लिअर असतील तुमच्यात तरच तुम्ही थेरम लिहू शकता. त्यामुळे भरपूर विद्यार्थी हा पार्ट 1चा स्टडी खूप छान करतात पण पार्ट 2 ला स्किप करतात आणि त्यामुळं तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. तर आतापासूनच काय लक्षात ठेवणार आहेत, जेवढा तुम्ही स्टडी पार्ट 1चा करणार आहे तेवढा स्टडी तुम्ही पार्ट 2चा पण करणार आहे. अजून एक महत्त्वाची विद्यार्थ्यांची चूक काय होते, तर जे सोपं वाटतं तेवढेच टॉपिक करतात आणि जे अवघड वाटतं तर ते स्किप करून देतात. त्यामुळे तुमच्या मार्कांवर खूप परिणाम होतो. त्यामुळे आत्तापासूनच सुरुवात अशी करायची की प्रत्येक टॉपिक हा तुम्हाला व्यवस्थितच करायचा आहे आणि जेवढा मार्काचा 60 मार्काचा पेपर येणार आहे तर 60च्या 60 मार्क्सचा तुम्ही अटेम्प्ट करून यायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10th बोर्डचा मॅथ्सचा सिलेबस बघितला, पेपर पॅटर्न पाहिला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी आता 10वीची एक्झाम देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा पुरेपूर फायदा होईल. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी गणित सेतू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट माय डिअर स्टुडंट्स.